आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत थरारक आणि रहस्यमय घटनेबद्दल बोलणार आहोत। ही घटना आहे महाराजांची आग्रा येथून सुटका। पण या सुटकेच्या कहाणीत एक मोठं रहस्य दडलेलं आहे, ते म्हणजे महाराजांसोबत असलेल्या सैनिकांचे। तुम्हाला माहिती आहे का, महाराज राजगडावरून आग्र्याला निघाले तेव्हा त्यांच्यासोबत 40,000 सैनिक होते, पण आग्र्याला पोचले तेव्हा ही संख्या फक्त 350 झाली होती। आणि जेव्हा ते कैदेतून सुटले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त काही मोजकेच लोक होते। पण परत स्वराज्यात येताना पुन्हा सैनिकांची संख्या वाढली। हे सगळं कसं घडलं? यात महाराजांची कोणती गुप्त योजना होती? चला तर मग पाहूया हा थरारक विषय। शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। ते एक कुशल योद्धा, रणनीतिकार आणि दूरदृष्टी असलेले राजे होते। त्यांच्या आयुष्यात अनेक रोमांचक घटना घडल्या, पण आग्रा सुटकेची कहाणी ही खास आहे। या घटनेतून त्यांची बुद्धिमत्ता, धाडस आणि चातुर्याचा प्रत्यय येतो। आज आपण या प्रवासातील प्रत्येक टप्पा, प्रत्येक निर्णय आणि त्यामागचं रहस्य जाणून घेणार आहोत। ही कहाणी समजण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। 1660च्या दशकात भारतात मोगल साम्राज्याची सत्ता होती। उत्तर भारतावर मोगलांचा दबदबा होता, तर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या सल्तनी होत्या। याच काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती। त्यांचा प्रभाव वाढत होता, पण मोगल सम्राट औरंगजेबाला हे सहन होत नव्हतं। त्याला स्वराज्य आपल्या ताब्यात हवं होतं। 1965 साली पुरंदरचा तह झाला। त्या तहात मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांवर दबाव टाकला। तहाच्या अटीनुसार महाराजांना काही किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला जावं लागलं। महाराजांना माहिती होतं की हा प्रवास धोक्याचा आहे। औरंगजेब काय करेल याचा अंदाज नव्हता, पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला। त्यांनी आपल्यासोबत 40,000 सैनिक घेतले, 1,000 पायदळ आणि 3,000 घोडदळ। ही संख्या मोठी होती, पण त्यात त्यांची योजना दडलेली होती। महाराज 5 मार्च 1666 रोजी रायगडावरून निघाले। त्यांचा मार्ग होता राजगड, शिरवळ, लोणंद, पलटण, अकलूज, नरसिंगपूर, ठेंबुनी, माडा, वैराग, तुळजापूर, औसा, निलंगा आणि मग औरंगाबाद। हा प्रवास सोपा नव्हता। त्यांना आदिलशाही आणि मोगलांच्या प्रदेशातून जावं लागलं। राजगड ते औरंगाबाद हे अंतर सुमारे 700 किलोमीटर होतं। पण आता प्रश्न असा आहे, महाराजांनी 4,000 सैनिकांसह सुरुवात केली, पण औरंगाबादला पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 1,000 सैनिक होते। मग बाकीचे 3,000 सैनिक कुठे गेले? महाराजांची दूरदृष्टी त्यांनी ही सैनिक रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली का? कारण त्यांना माहिती होतं की आग्र्याला गेल्यावर काही संकट आलं तर परत येताना या सैनिकांची गरज पडेल। ही होती त्यांची गुप्त योजना। औरंगाबाद ते आग्रा हा मार्ग सुमारे 1100 किलोमीटरचा होता आणि तो पूर्णपणे मोगलांच्या ताब्यात होता। या मार्गावर महाराजांनी आणखी 750 सैनिक ठेवले, म्हणजे आग्र्याला पोचले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 350 सैनिक उरले होते। ही रणनीती म्हणजे महाराजांचं अलौकिक बुद्धिमत्तेचं उदाहरण होतं। 11 मे 1666 रोजी महाराज आग्र्याला पोचले आणि औरंगजेबाची भेट घेतली, पण औरंगजेबाने त्यांना सन्मान दिला नाही। उलट 25 मे रोजी त्यांना कैदेत ठेवलं। महाराजांच्या राहत्या ठिकाणी कडक पहारा लावला गेला, पण महाराजांनी हार मानली नाही। त्यांनी अनेक युक्त्या वापरल्या। त्यांनी औरंगजेबाला अर्ज केला की माझ्या सैनिकांना परत स्वराज्यात जायचंय, त्यांना परतावे द्या। औरंगजेबाला हे आवडलं, कारण त्याला महाराज एकटे हवे होते। त्याने परवाने दिले आणि 350 सैनिक आग्र्याहून निघून गेले। आता महाराजांसोबत फक्त काही मोजके लोक उरले, शंभूराजे, हिरोजी फर्जत आणि काही सेवक। पण 17 ऑक्टोबर 1666 रोजी महाराजांनी एक अतर्क्य युक्ती वापरली। ते मिठाईच्या पेटाऱ्यातून लपून कैदेतून सुटले। ही घटना इतकी धक्कादायक होती की मोगलांना काही कळलंच नाही। सुटल्यानंतर महाराजांनी मोगलांना चकवा देण्यासाठी दक्षिणेकडे न जाता उत्तरेकडे मथुरेकडे जायचं ठरवलं। मथुरा आग्र्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे पोचले तेव्हा त्यांच्यासोबत 50 सैनिक होते। हे सैनिक कोण होते? ते आग्र्यातून परत पाठवलेल्या 350 सैनिकांपैकी होते, ज्यांना महाराज आधीच रस्त्यावर
थांबायला सांगितलं होतं. मथुरेहून ते नरवलला गेले, जे 260 किलोमीटर दक्षिणेला आहे. नरवलला पोचले तेव्हा त्यांच्यासोबत 300 सैनिक होते. म्हणजे मथुरा ते नरवल या मार्गावर 350 सैनिक त्यांना सामील होते. हे सैनिकही तेच होते ज्यांना महाराजांनी आधीच तयार ठेवलं होतं. नरवल नंतर त्यांनी दिशा बदलली आणि पूर्वेकडे वाराणसीकडे गेले. जेव्हा 400 किलोमीटर अंतरावर आहे, मोगलांचा शोध टाळण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. वाराणसीवरून ते हैदराबादला गेले आणि मग विजापूर मार्गे स्वराज्यात परतले. या प्रवासात सैनिकांची संख्या वाढत गेली, कारण आधी ठेवलेले सैनिक त्यांना सामील होत गेले. सप्टेंबर 1666च्या शेवटच्या आठवड्यात ते सुखरूप राजगडावर पोहोचले. या संपूर्ण घटनेतून महाराजांची बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी दिसते. त्यांनी आग्र्याला जाताना सैनिकांना रस्त्यावर ठेवले, जेणेकरून परत येताना ते उपयोगी पडतील. ही योजना इतकी परिपूर्ण होती की मोगलांना त्यांचा पाठलाग करणं अशक्य झालं. महाराजांना माहिती होतं की स्वराज्याच्या जवळ गेल्यावर मोगलांचा धोका वाढेल, म्हणून त्यांनी शिरवळ ते औरंगाबाद या मार्गावर 3000 सैनिक ठेवले. परत येताना जसजसे ते स्वराज्यात जवळ येत गेले तसतसे हे सैनिक त्यांना सामील होत गेले. यामुळे त्यांची सुरक्षितता वाढली आणि मोगलांशी लढाईची वेळ आली तर त्यांना तोंड देण्याची ताकद मिळाली. आग्रा सुटकेची ही घटना महाराजांच्या आयुष्यातील एक मौलाची गोष्ट होती. या घटनेने त्यांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली. शत्रूसुद्धा त्यांचे कौतुक करू लागले. या यशामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार आणि आत्मविश्वास वाढला. महाराजांनी दाखवून दिलं की बुद्धिमत्ता आणि धाडसाने कोणतंही संकट पार करता येतं. महाराजांची ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते. महाराजांनी आग्र्याला जाताना परतीची योजना केली होती. मिठाईच्या पेटाऱ्यासारख्या युक्तीने त्यांनी मोगलांना चकवा दिला. शत्रूच्या प्रदेशात एकट्याने राहण्याचं धैर्य त्यांच्यात होतं. आजच्या काळातही ही तत्वे उपयोगी आहेत. संकटात बुद्धिमत्ता आणि धाडसाने मार्ग काढता येतो. मित्रांनो, ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा सुटकेची थरारक कहाणी. या घटनेतून त्यांची बुद्धिमत्ता, धाडस आणि दूरदृष्टी याचा परिचय होतो. त्यांनी 4000 सैनिकांचा असा वापर केला की ते आग्र्याला जाताना आणि परत येताना त्यांच्या योजनांचा भाग बनले. हे रहस्य आजही आपल्याला थक्क करते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.